नमस्कार मैत्रिणींनो, आजची माझी संध्याकाळची रेसिपी आज करणार मी काळ्या मसाल्याची चिकनची भाजी। त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतले, अर्धा किलो चिकन घेतलेले म्हणजे 500 ग्राम आणि एक खोबऱ्याची वाटी, आल्याचा तुकडा, 2 कांदे, लसूण आणि कोथिंबीर। चला आता ना भाजी टाकून घेऊ। त्यासाठी कांदा बी कापायचा आहे, काळा मसाला काढून घेतला तर कांदे भाजत ठेवते, लसूण सोलते आणि भाजी धुवून घेते। चला आता रेसिपीला सुरुवात करू। काळा मसाला तयार करून घेणार आणि पिवळी भाजी शिजत टाकणार आहे। आपल्या भाजीसाठी कांदा कापून झालाय, कांदा कापून घेतलेला आहे। कांदे बी भाजून घेतले, ते बी त्याची साल काढून कांदा मोकळा करून खोबरं किसून घेतलेलं आहे, लसूण सोलून घेतलेला आहे आणि कोथिंबीर। आता आपल्याला मसाला तळून घ्यायचा आणि पिवळी भाजी टाकून घ्यायची। चिकनही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चला आता पहिले चिकन टाकून देऊ आणि मग मसाला लगेच तळून घेऊन वाटण करून घेऊ काळ्या मसाल्याचं। मसाला तळून घेऊ। आता आपण पहिले कांदा टाकून घेते तव्यावर, कांदा तव्यावर टाकून घेऊ। भात लावलेला आहे, कांद्यात टाकू हळद, तळायसाठी हळद टाकायची। मसाला भाजला होता मी, कांदा चांगला तळून घेऊ। तेलामध्ये हळद टाकलेली मी, त्याच्यात टाकू लसूण आणि आल्याचे तुकडे येतात, त्याच्यात टाकू खोबरं, शेवटला कोथिंबीर टाकायची आपल्याला। त्याच्यात टाकू चिरलेली आपली कोथिंबीर। मसाला चांगला फ्राय करून घेऊ, थंड होऊन वाटून घेऊ आपण। चला मसाला आपला चांगला फ्राय झाला आहे, गॅस बंद करते। मसाला फ्राय झाला, आपले चिकन छान शिजले गेलेले। चला आता भाजीला फोडणी देऊन घेऊ आपण। आता चिकन शिजून गार करून घेतलं आहे, मसाला बी काळा वाटून झाला आहे। चला आता भाजीला फोडणी देऊ। काळा मसाला बी वाटून झाला आहे पहा। चला आता भाजीला फोडणी देऊ, तेल टाकून घेऊ। त्याच्यात टाकू हळद, काळा मसाला, मसाला तळून घेऊ चांगला। त्यात टाकू मटन मसाला आणि काळा मसाला आपला, तो बी फ्राय करून घेऊ चांगला। मसाला चांगला फ्राय होऊन देऊ, तेल सुटतो। त्याच्यात टाकू मीठ, भाजीत बी मीठ टाकलं, लागतं मीठ टाका। आता चांगलं तेल सुटून देऊ आपण। मस्त तेल सुटलं आहे, अजून तेल सुटलं तर मसाला फ्राय करून घेते। मग त्याच्यानंतर पण चिकन टाकून घेऊ त्याच्यामध्ये, अजून तेल सुटून देते मसाल्याला। तेल सुटलं आहे, त्याच्यात टाकू चिकन, सगळं चिकन टाकून घेते मी। चिकन टाकून झाले तर हलक्या हाताने आपण फ्राय करून घेऊया मसाल्यामध्ये। कलर का किती सुरेख कलर आलेला आहे, सगळं हलवून घेऊ आता आपण। मस्त फ्राय झाले तर ह्याच्यात आपलं पिवळं पाणी टाकून घेऊ।
कलर पहा किती सुरेख कलर आला आहे. चला आता भाजीला उकळी काढून घेऊ. कलर सुरेख आलेला आहे. भाजी मस्त उकळून घेऊ आपण. बघा किती छान कलर आला आहे चिकनच्या भाजीला. आज केली काळ्या मसाल्याची चिकनची भाजी. छान उकळून देते. छान उकळी आल्यावर मस्त ताट करते आणि जेवायला देते सगळ्यांना. चला तुम्ही बी अशा पद्धतीने चिकनची भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भाजीला उकळी येऊ राहिली. भाजीशी मस्त छान मंद गॅसवर उकळून देऊ. चला सगळ्यांना बाय बाय.